नमस्कार मंडळी, आपण करतोय दह्याचे धपाटे. त्यासाठी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि चणा डाळ पीठ घेतलंय बघा. त्यामध्ये बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर आणि लसण छानपैकी कुटून घ्यायचंय आणि त्यात टाकायचंय. माझी आई पारंपरिक पद्धतीने थापून धपाटे करते. मस्तपैकी सगळीकडून छान भाकरीसारखं थापते. साधारणतः त्याची जाडी भाकरीसारखीच असते, पण जास्त पातळ असल्यावर धपाटे छान लागत नाहीत. मस्तपैकी छान गोलाकार धपाटं थापून घ्यायचंय. आता मस्तपैकी तव्यावर हे जाऊ द्यायचं. छान खरपूस भाजल्यानंतर याची चव काही अनोखीच लागते. पण आल्यावर आई आपल्याला निरनिराळे पदार्थ करून खाऊ घालत असते. आईने माझ्या आवडीचे दह्याचे धपाटे केलेत. तुमचे पण फेवरेट आहेत का दह्याचे धपाटे? कमेंटमध्ये नक्की सांगा. दह्याचे धपाटे कोणी कोणी लाटून सुद्धा करतं आणि कोणी कोणी थापून सुद्धा करतात. छान खरपूस भाजल्यानंतर धपाटं फार सुंदर लागतं बरं का. आईच्या हाताची चव काही अनोखीच असते. माहेरपणी आल्यावर आई आपल्याला निरनिराळे पदार्थ करून खाऊ घालते. छान खरपूस भाजले धपाटं दह्यासोबत खूप सुंदर लागते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. दह्याचे धपाटे अप्रतिम चव झालेली आहे. दह्याचे धपाटे खूप सुंदर झालेले आहेत. तुम्हाला पण दह्याचे धपाटे आवडतात का? आणि हो, रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.